दिली नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मस्त ना? आम्ही पण मजेत आहे. तर आहे ना, सध्या स्वीटीच्या लग्नाची तयारी सुरू आहे. तर आम्ही चाललोय शॉपिंग करायला आणि स्वीटी इकडे आहे. तर आम्ही इथे जवळ जाणार आहे मूलचंदमध्ये. तर पूर्ण ब्लॉग आहे ना कंटिन्यू करा पुढे. खूप धमाल येणार आहे शॉपिंगमध्ये. म्हटलं की खूप मज्जा असते, तर ती सगळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला आमच्यासोबत. बाय बाय. तर आम्ही ना जस्ट पोहोचले मूलचंदच्या इथे हडपसरच्या. आणि स्वीटी आणि मी ना वाट बघतोय इथे. मम्मी दोघींची पण यायची. तर थांबले थोडंसं, मग आतमध्ये जाणार आहे. लग्नाची खरेदी म्हटलं की शॉपिंग ही नवरा नवरीच्या कपड्यांपासूनच होत असते. तर आम्ही ना ब्राईड आणि ग्रूमच्या सेशनमध्ये गेलो होतो. तर खूप छान असे घागरा आणि त्याच्यासोबत सूट असणारा नवरा तिथे उभा होता. खूप छान वाटत होतं ते. तर मी फर्स्ट टाईम या सेक्शनमध्ये आले होते. आधी मूलचंदमध्ये असं येण्याचा कधी योगच आला नव्हता. तर हे मस्त इथे स्टार्टिंगला ना ग्रूमचे सगळे ड्रेसेस आहेत, इथे कॉस्ट्युम्स आहेत खूप सारे. आणि व्हरायटी तर इतकी आहे ना की म्हणजे लिमिटच नाही आहे त्याला. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आहे नवरीच्या साड्यांचा सेक्शन किंवा घागरा, जे पण आपल्याला हवं आहे त्या सगळ्याचा वेगवेगळे भाग आहेत. आणि तिथे सगळं आपल्याला त्याच्या रिलेटेड आहे ना भेटतं आहे. आणि ते पण खूप छान क्वालिटी आहे मूलचंदमधली. आणि कॅटलॉग पीसेस आम्हाला काय हवं आहे काय नको आहे हे सगळं डिस्कशन करून मग आम्ही एका ठिकाणी फायनली बसलो. आणि मग त्यांनी आम्हाला साड्या दाखवण्यासाठी सुरुवात केली. तर पहिल्यांदा तर आहे ना शालू कोणता घ्यायचा आणि कोणत्या कलरचं घ्यायचं याचं डिस्कशन झालं. आणि मग त्याच्यानंतर डिसाईड केलं की काय घ्यायचं. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तिथे अवेलेबल आहेत. आणि कलर्स, डिझाईन, प्रत्येक म्हणजे एक कॅटलॉग पीस कसा असतो त्याचं प्रत्येक गोष्ट तिथे त्यांनी आम्हाला दाखवली. आणि खूप साड्या बघितल्यानंतर स्वीटीने फायनली हा शालू डिसाईड केलेला आहे. मग बोललं की तिला घालून बघ, म्हणजे तुला समजेल की जड आहे साडी किंवा हलकी आहे किंवा तिच्यासाठी ती परफेक्ट आहे की नाही, हे पूर्ण गोष्टी तिला समजतील. म्हणून मग तिला सांगितलं की तू ट्राय कर आणि तुला कसं वाटतं हे सांग. तर साड्या बघताना ना, तर साडी कशी आहे याच्यापेक्षा ती आपल्याला वेअर केल्यानंतर कशी वाटणार आहे हे महत्त्वाचं असतं जास्त, असं मला तरी वाटतं. म्हणून स्वीटीला बोललं की तू ट्राय करून बघ आणि मगच डिसाईड कर कोणता घ्यायचा. कारण की खडे असणार पण खूप साऱ्या साड्या होत्या तिथे आणि विदाऊट खडे पण होत्या. जर स्वीटीने सिलेक्ट केलेला जो आहे त्याच्यावरती अजिबात खडे वगैरे काहीच नाही आहे, पूर्ण प्लेन आहे. आणि भरजरी शालू असतो ना तशा टाईप तो आहे, मरूम कलरमध्ये. खूप छान वाटत होता तो आणि मला तर फार आवडला होता. साडी जर का आपण ट्राय जरी करत असेल ना तरी आपण घालण्यासाठी सुद्धा खूप वेळ लावतो. पण त्या दादांनी ना म्हणजे खूप अशी पटकन साडी स्वीटीला घालून दाखवली, कशी एकदम फास्टमध्ये. आणि मग स्वीटीने बघितलं की कशी वाटते आणि मग फायनली डिसाईड केलं की हाच ठेवायचा आहे म्हणून. आणि तिचं आधीच ठरलेलं होतं की हाच कलर घ्यायचा आहे, मरून कलर फायनल होता तिचा. त्याच्यामुळे जास्त वेळ लागला नाही शालू घेण्यासाठी. माझे शॉपिंगचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात ते हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा. तर फायनली स्वीटीचा शालू नेसून झालेला आहे आणि मग तिने फायनल डिसिजन घेतला की हाच ठेवायचा आहे म्हणून. आणि याच्यानंतर मग आम्ही हळदीसाठी हिरवी साडी बघणार आहोत. तर हिरवीच का डिसाईड केली हे पण मी तुम्हाला सांगते. तर मी एक ना रील पाहिली होती, त्याच्यामध्ये ती ब्राईड असते ना ती काय बोलते की सगळ्यांना सांगितलं होतं मी की सगळ्यांनी पिंक कलरचा ड्रेस घालून या म्हणून किंवा साड्या घालून या. तर सगळेजण आहेत ना येलो कलरचाच ड्रेसेस घालून आलेले असतात. तर ती ब्राईड आहे ना खूप वैतागलेली असते.
तर या रीलपासून आहे ना मी डिसाईड केलेलं आणि स्वीटीला पण मी सांगितलं होतं की आपण आहे ना तुला हळदीसाठी येल्लो कलरचं न घेता आपण आहे ना ग्रीन कलरचं घेऊया, जेणेकरून तू सगळ्यांपेक्षा वेगळी दिसशील. कारण सध्या ट्रेंडच चालू आहे की हळद म्हणलं की सगळेजण आहे ना येल्लो कलरच घालतात. तर मला तसं नको होतं, म्हणून मी स्वीटीला बोलले की आपण तुझ्यासाठी ना ग्रीन कलरची साडी घेऊया हळदीसाठी, जेणेकरून तू वेगळी दिसशील आणि छान पण वाटेल मग सगळ्यांच्या मध्ये. मग फायनली खूप साऱ्या हिरव्या साड्या आम्ही बघितल्या, पण असं छान नव्हतं वाटत. मग खूप वेळानंतर आहे ना त्यांनी एक अशी साडी आणली ज्याच्यावरती ना पूर्ण नथची प्रिंट आहे, म्हणजे जसं बुट्ट्या असतात ना साड्यांवरती, तर बुट्ट्यांऐवजी ना नथ आहे त्याच्यावरती. आणि मग स्वीटीला पण ती साडी खूप आवडली आणि त्याचे जे किनार आहे ना बॉर्डर, ती स्वीटीला ना ब्रॉड पाहिजे. ते प्रत्येक साडी जी पण घेतली आहे ना आम्ही त्याची किनार आहे ना ती ब्रॉडच आहे. तर या साडीची सुद्धा जी किनार आहे ना ती ब्रॉड आहे, त्याच्यामुळे स्वीटीला ती खूप आवडली. मग ही साडीसुद्धा त्याने ट्राय करून बघितली की लेंथला कशी आहे आणि हाईटला पण कशी आहे, हे या सगळ्या गोष्टी समजतात. त्याच्यामुळे मग ट्राय करून बघितलं आणि शिवाय ही पैठणीसारखी सुद्धा वाटते आहे, खूप छान वाटते आहे आणि लुक पण त्याने खूप छान येणार आहे. जेव्हा हळदीमध्ये सगळ्या गोष्टी येतील ना, म्हणजे मेकअप, ज्वेलरी वगैरे सगळं, तर तेव्हा तो लुक अजून छान वाटणार आहे. त्यामुळे मग फायनली आम्ही हळदीसाठी हिरवीच साडी घ्यायची असं डिसाईड केलं आणि मग हिरवी साडी पण घेतली. तुम्हाला असं वाटेल की सगळंच सांगते की ही लग्नाची साडी घेतली, ही हळदीची घेतली आहे, पण लग्न कधी आहे आणि हळद कधी आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सांगतच राहणार आहे मी. कारण आता ब्लॉग्स हेच सगळे येणार आहेत, तर त्याच्यामधून हळूहळू तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी सांगत राहणार आहे की प्रत्येक गोष्ट कधी आहे, काय आहे आणि आम्ही कुठे गेलो आहे. लग्नाच्या तयारीमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला पाहायला मिळतील ब्लॉग्समधून. आणि असेवाले ब्लॉग्स आहेत ना, तुम्हाला कसे वाटतात हे पण मला कमेंट्समधून नक्की सांगा. मी नेहमी सांगत असते की मला कमेंट्सची खूप आतुरता असते, तर कमेंट्स वाचून आहे ना एक प्रेरणा भेटते आणि छान पण वाटतं की हां आपण काहीतरी केलं आहे आणि त्याच्यावरती छान छान कमेंट्स पण येतात. तर ही अशी ना या साडीवरती नथ होत्या, जेणेकरून तुम्हाला दिसावं म्हणून मी ते झूम करून दाखवलं होतं. तर आता एक साडी जी फायनली आम्हाला घ्यायची आहे ती व्हाईट साडी आहे. तर व्हाईट खूप साऱ्या आम्ही साड्या बघितल्या, पण एकही आवडत नव्हती. मग शेवटी जी म्हणजे पैठणी टाईप असते ना साडी, तशीच आवडली आहे स्वीटीला. तर याच्यावरती छोट्याशा बुट्ट्या आणि किनार त्याची पिंक आहे. तर आधीची जी साडी आहे ती मरून आहे आणि त्याच्यानंतर हिरवी साडी, त्याला पण किनार रेड आहे. तर म्हणून मी बोलले की व्हाईट साडीला पण जर का तू रेड किनार घेतली ना तर ते सगळं सेमच वाटेल, त्यापेक्षा पिंकवाली घे म्हणजे थोडंसं डिफरंट होईल. तर ही साडी फायनली फिक्स केली आणि त्याच्यानंतर तिला ती वेअर करून पण त्यांनी दाखवलेली आहे. प्रत्येक साडी वेअर करण्यामागचं कारण हेच आहे की त्याची लेंथ कशी आहे आणि ती तिच्यासाठी परफेक्ट आहे की नाही हे चेक केलं आहे. प्रत्येक साडी घेताना आम्ही तसंच केलेलं आहे, जेणेकरून परत प्रॉब्लेम नको. कारण परत जर का रिटर्न द्यायला जा, परत घ्यायला जा, याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि तुम्हाला तर माहितीच आहे की सुट्ट्या तर नाही आहेत, सुट्ट्यांचा तर खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ज्या गोष्टी जेव्हा घेतो आहे ना तेव्हाच ते विचार करूनच घेतो आहे, जेणेकरून परत त्याचा त्रास होऊ नये. मलाही नको, स्वीटीला पण नको. त्यामुळे एकदाच काय ते फायनल ठरवून आम्ही ना साड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरून अजून पण खूप साऱ्या साड्या पण घेतलेल्या आहेत स्वीटीच्या, ज्या मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉग्समध्ये दाखवेन. रेग्युलरसाठी तिच्यासाठी अशा सिलेक्टिव्ह साड्या घेतलेल्या आहेत, तर त्या सगळ्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आतापर्यंतच्या नवरीच्या साड्यांमधले तुम्हाला कोणती साडी आवडली हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि आता मी स्वीटीला बोललो की म्हणजे ते जे दादा होते ना ते व्हिडिओ काढून नव्हते देत खरं तर आम्हाला, पण मी तरीसुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि मग मी स्वीटीला बोलले की जरा ना आता माझा पण व्हिडिओ घे, म्हणजे मी पण जरा ब्लॉगमध्ये दिसेन. तर मग मी अशा साड्या बघत होते, तर मग स्वीटीने माझे व्हिडिओज काढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही ना मूलचंदमध्ये जर तुम्हाला माहितीच असेल की खूप सारे सेक्शन्स आहेत. खाली ड्रेसेसचं आहे, वरती साड्यांचं आहे. तर रेंजनुसार साड्यांचे त्यांनी कप्पे केलेले आहेत, तर त्यानुसार आम्ही गेलेलो. तर स्वीटीच्या साड्या सगळ्या हाय रेंजच्या आहेत, तर आम्ही ब्राईडच्या सेक्शनमध्ये गेलेलो, तर तिथून तिच्या पूर्ण साड्या घेतलेल्या आहेत. तर व्हाईट साडीमध्ये सुद्धा स्वीटीला
खूप छान दिसते आहे. तर याच्यानंतर मी पण खूप साऱ्या साड्या बघितल्या, मी मम्मी आम्ही सगळ्यांनी. आणि साड्या बघताना खूप छान वाटतं, म्हणजे ही घ्यावी की ती घ्यावी असं खूप सारं कन्फ्युजन असतं. अजून लवकर डिसाईड पण होत नाही की कोणती साडी घ्यायची आहे म्हणून. पण स्वीटीच्या साड्या आम्ही फायनल करून लवकर म्हणजे घेतलेल्या आहेत, जेणेकरून बाकीच्या गोष्टी पण सगळ्या व्यवस्थित करता येतील. पूर्ण घ्यायचा का? मावशी एकट्याच. हा हा आरशात तिकडे आरशात आता काय म्हणू, छानच वाटतं आरशात. आता उशीर दिसला रे, किती सहा नाही, जास्त वाजल्या. पावणे 7 झाले, सगळे चुकले. आम्हाला गोड केलं. बसते जेवढे असतात ना ते बाहेरचे असते शेतीला. आता हे प्रत्येक साडीला बॉक्स देणार. सिंगल डबल जे आहेत ते लोकल. चांगली वाटते. तर ब्राईडच्या सेक्शनमधून आहे ना खाली येऊन जे सेकंड फ्लोअर आहे ना तिथेसुद्धा आम्ही खूप साऱ्या साड्या बघितल्या. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 4 ते 5 साड्या परत सिलेक्ट केल्या आणि त्यासुद्धा घेतलेल्या. आणि खूप उशीर झाला होता आणि शंपन घरी वाट बघत होता. आणि त्याच्यानंतर खाली येऊन येणे स्वीटीने आणि मी काही ड्रेसेससुद्धा घेतलेले. तर ड्रेसेस जे आहेत ना ते पण मी तुम्हाला दाखवलेच एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा. आणि आता स्वीटीच्या लग्नाची तयारी चालूच आहे आणि सगळे ब्लॉग्स येतच राहणार आहेत. आणि तुम्हाला हे ब्लॉग्स कसे वाटतात ते मला कमेंट्समधून नक्की सांगा. चला आत्तासाठी बाय बाय.